यंदाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मांडला जाईल. अर्थमंत्री म्हणून मी मांडेन, परंतु प्रथेप्रमाणे त्याच्या आधी 36च्या 36 जिल्ह्यांचा पालकमंत्री, पालक सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, आयुक्त या सगळ्यांच्या, लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका चालतात. मी बहुतेक बैठका मुंबईमध्ये VCवर घेतलेल्या आहेत, परंतु पुणे विभागाच्या 5 बैठका पहिलंच माझं ठरलेलं होतं, कारण माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काल बरेच कार्यक्रम एकत्र पुणे जिल्ह्यात होते आणि त्याच्यामुळं आज या 5 जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. प्रत्येक पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात, तो त्यांचा अधिकार आहे. मागच्या वर्षी आम्ही 36 जिल्ह्यांना तिथल्या लोकसंख्या, तिथलं भौगोलिक क्षेत्र आणि तिथलं पर कॅपिटा एकंदरीत उत्पन्न वगैरे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आम्ही त्याचं वाटप केलेलं होतं. ते 18,000 कोटी रुपये मागच्या वेळेस DPCला आपण राज्याला 36 जिल्ह्यांना दिलेले होते. त्यावेळेस माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे, परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती ठरवीन आणि या सगळ्यांना सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस दिलं त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही लोक निश्चितपणे करू, अशा प्रकारचा खात्री मी या सर्व सहकाऱ्यांना दिलेली आहे. आज या 5 जिल्ह्यांच्या मिटिंगला धरूनच कुकडी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव पाटील आणि काही मान्यवरांनी वेळ मागितली होती, मिटिंग मागितली होती, त्याचा पण आढावा घेतला. आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचा आढावा बैठक घ्यायची होती, ती पण आढावा बैठक माझ्या उपस्थितीमध्ये झाली. आमच्या जिल्ह्याचे पण, आपल्या पुणे जिल्ह्याचे अनेक जण उपस्थित होते, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मतं मांडलेली आहेत. अशा प्रकारे आपण ह्या जिल्हा वार्षिक योजनेच्या मीटिंग संपवलेल्या आहेत. पण अजून माझी नाशिक जिल्ह्यातले 5, नाशिक विभागातले नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर हे 5 त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि थोडेसे विदर्भातले नाही, कोकणातले राहिलेले. मराठवाडा संपूर्ण झाला, विदर्भ संपूर्ण झाला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण झाला आणि कोकणातले तेवढे काही राहिलेले आहेत. तर ते मी सोमवार मंगळवारी माझे ते सगळे आढावा बैठका संपतील. राज्याची एकूणच आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे किंवा इलेक्शनच्या अगोदर कॅबने पण ताशेरे ओढले होते, ते मी अर्थसंकल्पाच्या वेळेस राज्याला सांगेन ना, त्यावेळेस व्यवस्थित सांगेन. रोहित पाटील देखील आज एक समजून घ्या, ज्यावेळेस आपण मीटिंग बोलवतो त्यावेळेस मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं. आता ते आमदार असल्यावर येणार ना, जे आमदार होते, ज्यांना शक्य होतं ते आमदार आले. मंत्र्यांना तर बोलवलंच होतं, मंत्री सगळे आपल्या सातारा जिल्ह्यातले 4च्या 4 मंत्री हजर होते, पण आमदार पण बरेचशा भागातले हजर होते आणि त्यांचे आपण चर्चा करतो. शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत. एक तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जे असतात, अध्यक्ष, जिल्हा परिषद किंवा बाकीचे पदाधिकारी, ते येऊ शकत नाहीत. तर किमान लोकप्रतिनिधींना बोलवलं तर ते त्यांच्या भागातले काही अडचणी, प्रश्न मांडू शकतात, काय त्यांच्या मनामध्ये ते त्या ठिकाणी सांगू शकतात. कारण शेवटी ही प्लॅनिंगची मीटिंग आहे. वित्त विभागाचा पैसा देण्याचं काम, नियोजन विभागाचं प्लॅनिंग करण्याचं काम, आणि त्या प्लॅनिंगच्याबद्दल ACS देवरा पण होते आणि काही भागातले पालक सचिव हे पण ह्याच्यावर
VC वर उपलब्ध होते. आपले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काल जे आरोप झाले प्रामुख्यानं लिक्विड खरेदीच्या संदर्भातले अंजली दमानिया यांनी केलेले आहेत. आता त्यावरून आणखी पुन्हा एकदा धनंजय मुंडे जे आहेत अडचणीत येत आहेत. तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्यावर त्याच्या संदर्भातले पुरावे तर पाहिजेत, पुरावे पाहिजेत ना. कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला तर तुम्ही केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे तर येणार आहेत का, नाही येणार. त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसतं. आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे. मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल. अंजली दमानिया दररोज आरोप करते पत्रकार परिषद घेत. महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांनी 2450 रुपयांनी ते बॅटरी पंप खरेदीत केले. धनंजय मुंडेंनी 3500 रुपयांनी खर्च केलेले, त्याचे पुरावे दिलेले. ऐका ना, अंजली दमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले आहेत. काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. अंजली दमानियांनी तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले. तुम्ही ते मला हे पुरावे दिलेले नव्हते. उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका. तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून त्या सांगत असता. मध्ये मी काल पण बोलून गेलो. आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट, तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना. काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही. मुख्यमंत्र्यांची या मुलीची 10वीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार. त्या वर्षा बंगल्यात काय पुरलं आहे, वर्षा बंगला पाडणार, वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार. अरे कुणीच सांगितलं तुम्हाला? मध्ये तर त्या 26 जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वासार्हता त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. परवा ऐका थांबा आता 26 थांब ना जरा, काय तुला जरा ऐकायचं का नाही. 26 जानेवारीला बातम्या आल्या की 21 जिल्हे होणार. किती? 21. मुख्यमंत्र्यांना माहीत नाही जिल्हे होणारे, अर्थमंत्र्यांना माहिती नाही, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहीत नाही, रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेंना माहीत नाही. आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात, काय दिल्यात. म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करताय लोकांचा विश्वास. आता मी तर हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का. कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात. आणि आत्ता मग सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवचा. त्यामध्ये तुम्ही आत्ता जे सांगितलं अंजली दमानिया ताईंनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली. कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं. ते म्हणले दादा हीच माहिती त्यांनी मला दिली. आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्याने आपण ठरवा असं.